शिस्त लावण्यासाठी आमचेच प्रयत्न नाही तर आम्हाला जनतेचाही प्रतिसाद हवा आहे. जनतेने सुद्धा आम्हाला प्रतिसाद दिला पाहिजे. कारण पंचायत समितीला ज्या वेळेस येतात त्यावेळेस त्यांच्याकडून पैशाची मागणी होते त्यांच्याकडे, तर ती आमच्याकडे त्यांनी द्यावी असं मला वाटतंय. तुम्ही असं जर पैसे मागत असेल तुमच्या कामासाठी तर त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी. त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि तुम्ही आमच्याकडे तक्रार केली तर तुमचं काम अडेल असं नाही. त्याला आम्ही तुम्हाला प्रतिसाद देतो, तुम्हीही आम्हाला प्रतिसाद द्या. एक विषय आहे, पंचायत समितीच्या सभापतीपदी बसण्यासाठी आमच्याकडून अनिल वाडकर साहेब यांनी आमच्याकडून पैसे घेतले असा बालिशपणाचा आरोप करण्यात आला. आरोप करणाऱ्याकडे पुरावे असतील तर त्यांनी लवकरात लवकर जनतेसमोर सादर करावे ही विनंती. अन्यथा तुमचे पुरावे, तुम्ही केलेले आरोप हे पुराव्याशी नसतील तर गांभीर्याने हे जनतेने ठरवावे की किती गांभीर्याने घ्यायचे आहे ते. उपसभापती म्हणून पंचायत समिती चाकूर याचा कारभार पाहतो. जे मागे काही दिवसामध्ये 200 कोटींचा भ्रष्टाचार झाला असे काही जणांचं म्हणणं आहे. आम्हाला तर वाटत नाही फंडच तेवढा 200 कोटी आला असेल, कारण की सहज म्हणण्यासाठी 200 कोटी सोप्पा आहे, पण तेवढा फंड असं आम्हाला तर वाटत नाही एवढा पंचायत समितीला फंड आला असेल. तर त्यांना एकच विनंती करायची आहे, ज्यांना आरोप करते आहेत की त्यांनी 200 कोटीचा भ्रष्टाचार कुठं झाला नेमका ते पुराव्यानिशी द्यावे. उगाच झाला म्हणून सांगणं वेगळं आणि त्याला पुरावे देणं वेगळं. जे नरेगा अंतर्गत कामं होतात ते कामं वैयक्तिक लाभाचे आहेत आणि वैयक्तिक लाभाचे असल्यामुळे शासनाकडून थेट निघणारा निधी वैयक्तिक त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जातो. तर ह्याचा भ्रष्टाचार कुठं होण्याचा अर्थार्थी संबंधच येत नाही. आता त्यांनी जे भ्रष्टाचार म्हणतात हा कुठं होणार आहे भ्रष्टाचार? का लाभार्थ्याचे पैसे का उचलून घेतले? आता लाभार्थ्याच्या खात्यावर गेल्यावर त्याचे अधिकार आहे, त्याला कुणाला पैसे द्यायचे नाही द्यायचे. ह्याच्यात प्रशासन या पंचायत समिती मेंबर, पंचायत समिती सभापती यांचा कुठलाही म्हणजे अधिकार नाही, कारण की समजा ऑनलाईन पैसा लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जातो. आणि तसं जर त्याला वाटत असेल तर त्या माणसांची नावे द्यावी, त्यांचा भ्रष्टाचार झाला, ह्या गावात झालाय, यांची चौकशी करावी. उगा 2015 पासून 2026 पासून जर त्यांनी भ्रष्टाचार झाला म्हणत असतील तर ही 100% खोटा आहे. कारण की आजपासूनच्या काळामध्ये तुम्ही का बघितला नाही भ्रष्टाचार? ज्यावेळेस ह्याच्यामध्ये उपोषणाला बसले होते त्यावेळेस त्यांनी येऊन त्यांना व्हिजिट दिली पाहिजे होती, व कुठं भ्रष्टाचार झाला. त्यावेळेस सहकार मंत्री येऊन तिथे व्हिजिट दिली, काही गावांमध्ये चौकशी झाली, त्यांच्यावर कारवाई झाली. त्यावेळेस जे आज आरोप करतात 15 पासूनचा, त्यांनी आजपासून काय डोळे झाकून बसले होते का? त्यांचं त्यांना काही समर्थन होतं का? हे आमचे त्यांना आरोप आहे. कारण की हा कालावधी आता आम्हाला इथं सध्या पंचायत समितीला येऊन आम्हाला 4च महिने झाले आणि जर त्यांच्यापाशी असा कुठला पुरावा असेल, कुठल्या मेंबरनी, सभापतीने या उपसभापतीने कुठला एक उपाय त्यांना मागणी केली असेल तर त्यांनी पुराव्यानिशी दाखवावं. उगा कुठंतरी आरोप लावायचे म्हणून लावायचे, या काही राजकारण यांच्यामध्ये आणण्याचं कारण नाही. कारण की प्रशासकीय काळ होता मागे 4 वर्षापूर्वी, आता आलो ते प्रशासकीय काळामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी मनमानी केली होती. त्या मनमानीला आम्हाला सध्या जड चालले, कारण की वैयक्तिक घरकुलाचे लाभ असतील त्यावेळेस बरेच कामं इंजिनियरला आम्ही वारंवार कल्पना देत होतो की बाबा घरकुलाची बिलं टाळा, जे लाभार्थींनी घरं बांधले त्यांची बिलं टाका, जे लाभार्थ्यांनी न बांधले तुम्ही त्याची बिलं टाकलं. त्यांच्यावर बरेच तक्रारी आल्या आमच्याकडे, भरपूर तक्रारी, गावोगाव तक्रारी आल्या. इंजिनियर 25,000 मागणी करत आहेत. पण त्याच्यावर आमचं एकच म्हणणं होतं BDO साहेबांना, पहिल्या बैठकीपासून आम्ही सांगत होतो, साहेब ह्या गोष्टीवर कुठं तर वाच ठेवला पाहिजे. वारंवार त्यांना कल्पना दिली, 4 महिने त्यांनी त्या गोष्टीवर कुठं वाच ठेवला नाही. पुन्हा बैठकीत आम्ही सांगायचं, यायचं, बोलायचं आणि निघून जायचं. बरं, मागं जी भूमिका होती त्यांची प्रशासकीय काळामध्ये तेच भूमिका पुढे चालू.
पण त्याला कल्पना देऊन सध्या त्याच्यात सुधार होण्या गेल्यानंतर आम्ही घरकुलाच्या इंजिनियरवर आम्ही कार्यमुक्तीचा ठराव घेतला. ते 11 महिन्याचे इंजिनियर होते. त्याला पूर्णपणे म्हणजे बीडीओच्या हातात होतं की त्याला कार्यमुक्त करायचं. कारण की एवढे आरोप दिले त्याच्यावर आम्ही समिती नेमली. त्याला आम्ही त्यांचे प्रस्ताव आम्ही पंचायत समितीला दाखल करा, पंचनामे दाखल करा. ते आम्ही वारंवार सांगून सध्या त्यांनी एक पंचनामा दाखल केला नाही, कुठला प्रस्ताव दाखल केला नाही. पुन्हा त्याच्यावर आम्ही एक समिती नेमली. समितीला त्यांनी एक कुठला कागद दिला नाही. 3 नोटीस सोडल्या, त्याचंही काही उत्तर त्यांनी दिलं नाही. म्हणजे एवढा त्यांचा असा कारभार चालू झाला की त्याला कुणी विचारणारच नाही. मग आम्हाला कुठंतरी त्यांच्या विरोधात आम्हाला व्हिडिओवरना सांगून त्याला कार्यमुक्त करा असा आम्हाला ठराव घ्यावा लागला. पण ते व्हिडिओने पण तो ठराव घेतला, पण त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. आणि दुसरा विषय, ते म्हणतात सहकार मंत्र्यांचा याच्या मागे पाठिंबा आहे. त्यांनी वारंवार बोलताना ते सांगतात, पण सहकार मंत्र्यांनी ज्या वेळेस त्यांनी इथं उपोषणाला बसले त्यावेळेस स्वतः सहकार मंत्री येऊन त्यांनी समजा उपोषणकर्त्यांना सांगितले की बाबा त्या कामाची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावर त्यावेळेस अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर कारवाया झाल्या, काही सस्पेंड झाल्या, त्यांच्यावर भविष्याच्या काळामध्ये गुन्हे देखील दाखल होतील. पुन्हा बऱ्याच अशा गोष्टी आहेत. पुन्हा सभापतींच्या खाजगी गाडीवर प्रशासन म्हणजे महाराष्ट्र शासन नाव टाकलं हे त्यांनी म्हणत आहेत. मागील काळामध्ये गाड्या पूर्ण नादुरुस्त आहेत. 11-12च्या गाड्या आहेत. 10 किलोमीटर गाडी चालत नाही. रेडिएटर वाटत पाणी बाहेर पडतं, इंजन जाम होतंय. वाटत सारखं वारंवार गाडी सोडायची. कुठल्या तर कर्मचाऱ्याला गाडी 3-3 दिवस गाडी तिथं राहवली. त्यावेळेस आम्ही पंचायत समितीमध्ये ठराव घेतला की बाबा गाडी नादुरुस्त आहे. 2दा-3दा आम्ही व्हिडिओवरना कल्पना दिली. भंडारा विभागाला कळवलं की बाबा गाडी नादुरुस्त आहे, आम्ही काय एसटीने फिरायचं का, आम्ही करायचं तर काय. मग म्हणले जुन्या गाड्या आहेत, दुरुस्त होईना, केली तरी पण ती खराब होणार आहे. मग ठराव असा घेण्यात आला की सभापतींनी गाडी स्वतःची वापरावी. त्यावेळेस मग सभापतींनी आता बऱ्याच गाड्या नादुरुस्त असल्यामुळे जिल्हा परिषदला बाहेर पंचायत समितीला पण पाहतो की वैयक्तिक भाड्याच्या गाड्या लावून त्याच्यावर महाराष्ट्र शासन नाव टाकले. आणि हे काही चुकीचं नाही. आणि तसं महाराष्ट्र शासन नाव टाकले. आम्ही वरिष्ठांना ठरावामध्ये घेऊन कळवलंय असं की इथल्या इथंच आम्ही काहीतरी केलंय, असं काही नाही. कारण की पुण्या गावात गेलं तर बाबा लक्षात यावं की ही पंचायत समितीची गाडी आहे. त्यासाठी आम्ही ही केलो. कारण की बऱ्याच ग्रामसेवकांना आम्ही नवीन असल्यामुळं आमच्या त्यांना ओळखी नाहीत, आम्ही कोण आहेत त्यांना माहित नाही. मग गाडीतून गेल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे कोणतरी अधिकारी आले हे त्यांना लक्षात यावं, त्याच्यासाठी त्याच्यावर महाराष्ट्र शासन नाव टाकले. आणि भविष्याच्या काळामध्ये नवीन गाड्याची आम्ही मागणी केली. आल्यानंतर ते महाराष्ट्र शासन तेच ती गाडी महाराष्ट्र शासनाची येणार आहे. त्या गाडीचा काही संबंधच नाही आहे. 1 महिनाभराचा प्रश्न. पुन्हा दुसरा विषय, व्हिडिओ साहेबांवर आम्ही अविश्वास घेण्याचा एक तुम्हाला खुलासा करतो की मागील 4 महिन्यापासून सर्व कामावर आमचं वारंवार व्हिडिओ साहेबांना म्हणणं होतं की अधिकाऱ्यांवर वाच ठेवा, ग्रामसेवकांवर वाच ठेवा. कारण की ग्रामसेवक आठवड्यातून 2च दिवस जातात. आम्ही तसे ग्रामसेवक दाखवले त्यांना. ग्रामसेवकाला दाखवलं. आमच्या एक ग्रुपवर आम्ही ती ग्रामपंचायत बंद आहे त्याचा फोटो अपलोड केला. व्हिडिओ साहेबांचं त्या गोष्टीकडे कसलंच एक काडी मात्र लक्ष नको. आम्ही फोटो अपलोड करायचा, आम्ही त्यांनी केलेल्या चुका आम्ही हुडकून काढायच्या आणि ह्यांनी त्याला नजरअंदाज करायचा. मग त्यांना वारंवार सांगितलं व्हिडिओ साहेब गावातून तक्रारी येऊ लागल्या, त्यांच्या तक्रारीचं निरासन झालं पाहिजे. ग्रामसेवक तिथं सध्याला हजर नाही, ग्रामपंचायतला कुलूप आहे. मग कधी त्यांनी त्याच्यावर नोटीस काढली नाही, कधी त्या एखाद्या दिवसाचा पगार स्थगित केला नाही, काहीच नाही, त्याला उत्तरच नाही मी बघून घेतो असं म्हणत 4 महिने जरी निघून गेले तर त्यांची कुठल्या कर्मचाऱ्यावर कारवाई नाही, कधी त्याच्यावर वाच ठेवण्याचं त्यांनी काम केलं नाही. आणि नंतरच्या काळामध्ये आम्हाला माहिती देता बरीच वेळेस आम्ही माहिती विचारलो. आम्ही नवीन आहोत, सभापती नवीन आहेत, आम्ही नवीन आहेत, बॉडी नवीन आहे. आम्ही त्यांना एखादी विषय विचारला तर त्या विषयाला त्यांनी कधीच आम्हाला पुरेपूर माहिती दिली नाही. एखादी 1-2 उदाहरणं तुम्हाला सांगतो. आम्ही पहिल्या सुरू आल्या त्यांना काय म्हणलं, SBMचे शौचालय आपण मागणी करू, 400-500 मागणी करू आणि जिथं लाभार्थी म्हणजे ज्यांचे शौचालय झाले नाही तिथं आपण बजेट देऊ, आपल्या हातात आहे मागणी करायचं. त्यांनी पहिल्या शब्दात उत्तर दिलं
की आपला तालुका हागणदारी मुक्त आहे. त्या हागणदारी मुक्त असल्यामुळे आपल्याला मागणी करायचीच नाही आणि घरकुलाचे बी मोठे लाभ आहेत, त्याच्यात बी शौचालय आहे आणि हागणदारी मुक्त असल्यामुळे ही तालुक्यात गोंधळ होईल आणि ज्यांच्याकडे घरकुल आहे त्यांच्याच घरचे कोणतर मागणी करतील, आपल्याला नाही म्हणता येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला एकही मागणी करायची नाही. आम्हाला खरंच वाटलं बरं, त्यांच्या काही विश्वासात माणसं होते. आमची निवड झाली दुसऱ्या महिन्यात. त्यांनी तिसऱ्या महिन्यात 2-4 ग्रामपंचायत त्यांच्या संबंधितल्या ग्रामपंचायतीला त्यांची मागणी केली, त्याचे बिलं उचलले, काही जणांचे उचलले, काही जणांचे उचलायचे राहिले. मग आम्ही ते आल्यापासून आम्ही त्यांना म्हणतो मागणी करू, आम्हाला नाही म्हणते. त्यांच्या संबंधात नाही, मित्र कंपनी असते जवळून काही. आता आम्हाला तसं त्यांच्या विषयामध्ये बरंच ते कशा पद्धतीने मागणी केली आलेलं आहे. कुठले गाव, कुठले 2-4 गाव? 2-4 गाव का? ब्रह्मवाडी, आलेवाडी, सुगाव याच्यात त्यांनी मागणी केली. पण त्याच्यामध्ये त्यांनी मग मागणी करायचीच नव्हती तर त्याच गावांना का म्हणतो. तालुक्यात 80 गावं पडलेली, मग द्यायचे तर सर्व गावांना न्याय एकसारखा द्या. पुन्हा दुसरा आता 8 कोटीचे त्यांनी बिलं लावलेत मागल्या 15 दिवसात. 8 असं ठरलं आमच्या बैठकीमध्ये नरेगाचे की टोटल त्यांचे प्रस्ताव घ्या, एमड्या घ्या, एमड्या राहू द्या आपल्याकडे, कारण की महागाई जी झाली ते आता आम्हाला लोकांना म्हणजे महागाईपर्यंतच्या आम्ही कुठं अडकून येऊ आणि शिस्त लागावी, कुठं तर फायली राहावं, संचिका राहावं. पण त्याच्यामध्ये असं ठरलं की बिलं लावू आणि हे करू. आणि त्यांनी सांगता असं सांगितलं की सार्वजनिक कामाचं आपल्याला एकही बिल लावायचं सांगतात. समजे वैयक्तिक लाभाची बिलं लावू. ठीक आहे म्हणलं. आम्ही त्यांच्या होकारला होकार देणं, कारण की कसं आहे ते व्हिडिओ आहे त्यांच्या DIC त्यांची लागते, आम्ही फक्त बोलणार सभागृहात. बरं, त्यांची जी करण्याची ती काम करण्याची पद्धत होती. दुसरा विषय त्यांनी म्हणले इथं आपल्याला काम करू देणार नाही, इथं समजे लाभार्थी येणार, इथं माणसाच्या आम्ही जिल्हा परिषद म्हणजे कलेक्टर ऑफिसला बसून आम्ही काम केलं. बरं ठीक आहे म्हणलं. त्यांनी कलेक्टर ऑफिसला बसून त्यांनी 8 रोज काम केलं. बरं, आम्ही कशाला त्याच्याकडे आता त्यांनी सांगितलं म्हणजे आम्हाला ती त्यांनी सांगितलं तीच आम्हाला पूर्व दिशा निघाली. बरं, ज्या वेळेस ती बिलं कशा पद्धतीने लावले, ज्यावेळेस ती याद्या बाहेर पडल्यानंतर त्यांना ज्यांचे सार्वजनिकचे बिलं बी द्यायचे होते त्याच्यात ते सार्वजनिकचे बी बिलं लावले आणि वैयक्तिक लाभाचे त्यांचे त्यांनी महागाईचे बिलं सोडून दिले आणि जे संबंधित लोक आहेत त्यांच्याकडे येणारे त्या संबंधित लोकांचीच बिलं लावले. मग आम्ही त्यांना म्हणत होतो मागून या, मागल्या काळात ज्यांचे ऑनलाईन आधी झाले त्यांची बिलं लावीत कुणी या. पण ते तसं नाही झालं. त्यांच्या कामाचे बिलं त्यांच्या संबंधित सरपंचाचे सार्वजनिक ते त्यांनी लावायचं प्रत्येक. मग आम्ही किती गोष्टीवर त्यांच्यावर पडदा करायचा. त्यांना म्हणजे वारंवार आम्ही कल्पना दिल्या, वारंवार सांगितलं. त्यांचे वारंवार जागी माणसं वारंवार आम्ही त्यांना सांगत गेलो की तुम्ही साहेब पंचायत समितीला बसा, कर्मचारी वर्ग पंचायत समितीला राहील. आता तुम्हाला पत्रकार बंधूंना माहीत आहे, तुम्ही जात असताल तिथं गेल्यानंतर व्हिडिओ किती वेळ पंचायत समितीला बसलेले हे तुम्हाला पण माहित आहे. आम्ही तिथं 24 तास म्हणजे सकाळी 10 ते 4 आम्ही तिथं ऑफिसला बसून राहायचं. व्हिडिओ साहेब आठवड्यातून एक नाही तर 2 दिवस तिथे यायचे. मग एक आहे काही लाभार्थ्यांनी कसं आहे आल्यानंतर व्हिडिओच्या कॅबिनमध्ये जाऊन एखादी कर्मचारी ऐकत नसेल तर त्याला ते सांगाय व्हिडिओ मार्फत काम करतील. पण व्हिडिओ जर इथं नसलं तर काम सांगायचं पुन्हा. वारंवार त्या लाभार्थ्यांच्या परेशानी शेवटी आम्हाला नाविलाजानं त्यांच्यावर अविश्वासाचा त्राव घ्यावा लागला. तुम्ही जर घर बांधला असणार तर 1 रुपया कुणाला द्यायची जरूरत नाही. तिथं तुम्ही आम्हाला कॉल केल्या इंजिनियर 2 दिवसामध्ये तिथं जागेवर वाट लावून देऊ. त्याचा अँगलमध्ये फोटो घेऊ, ऍक्टिव्ह तयार करून त्यांची बिल होण्याची पूर्णपणे जिम्मेदारी आमची घेऊ. आणि त्यांनी जर आम्हाला फोन केला आणि एखाद्या कर्मचाऱ्यानं त्या तिथल्या गावच्या पदाधिकाऱ्यानं सरपंचाने जर या ग्रामसेवकांनी जर त्यांना कुठं अडवणूक केली तर त्याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू. ठीक आहे, तुमचं सांगा मॅडम, तुम्ही कशा पद्धतीने सांगणार आम्ही याच पद्धतीने जनतेला सांगणार आहोत. जसं की सभापतींनी सांगितलं याप्रमाणे
जर जनतेकडून जर पैशाची लूटमार होत असेल तर त्यांनी आमच्यापर्यंत तक्रार द्यावी, त्यांच्यावर आम्ही पूर्णपणे कारवाई करावी आणि जनतेने आम्हाला प्रतिसाद द्यावा. जसं की आम्ही त्यांच्यासाठी करतोय ना, तसंही त्यांनी आम्हाला प्रतिसाद देणं तितकंच महत्त्वाचं आहे. कर्मचारी मुख्यालय राहण्यासाठी काय करत? चौकशी करू आम्ही. मुख्यालयासाठी तुम्ही तात्काळ जसा बीडीओच्या विरोधात अविश्वास ठराव घेतला तसा एखादा ठराव तात्काळ घेणार की सगळे कर्मचारी मुख्यालय राहावे आणि ग्रामसेवक हे त्या त्या गावामध्ये मुख्यालय राहणे आणि बायोमेट्रिक कंपल्सरी असा ठराव घेणार आहात का? बायोमेट्रिकचा येत्या काळामध्ये घेऊ आणि त्याची काही तारीख सांगणार नाही, पण बायोमेट्रिकचा ग्रामपंचायतीला मुख्यालयाचा विषय असा होतो की हे समजा खेडेगाव आहे, गाव असते तिथं त्यांना राहण्याची जिथं जिथं सोय होईल लाभार्थ्यांची फसवणूक करतात, चुकीची माहिती लोकांपासून पोहोचवतात आणि पैशाची मागणी करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू. तुमच्या तुझं हॉटेल आहे गराळ उठतील ना, इथं काय मोड आहे जेव्हा गराळ